हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी या व्हिडिओमध्ये आपण BMC मध्ये म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये सहाय्यक म्हणजेच क्लर्क या पदाची परीक्षा झाली होती। त्याचे जे विद्यार्थ्यांना मिळालेले जे गुण आहेत त्याच्या याद्यासुद्धा प्रसिद्ध झालेल्या होत्या, परंतु त्याची जी निवड यादी आहे म्हणजे सिलेक्शन लिस्ट ती कधी लागणार या संदर्भात विद्यार्थी वाट पाहत होते। तर त्या संदर्भातच अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि ही जी सिलेक्शन लिस्ट आहे ती तुम्हाला कुठे पाहता येईल, याच्या पुढची प्रोसेस काय असणार आहे, ती सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। जर तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि NMMC ई बुक विकत घ्या। तर या ठिकाणी पहा, सर्वात आधी ही PDF तुम्हाला कुठे मिळेल माहीत आहे का? तर आपलं जे विठ्ठल जोशी हे जे टेलिग्राम चॅनल आहे ते तुम्ही जॉईन करा। तर त्या विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनलवर ही PDF मी तुम्हाला अपलोड केलेली आहे। डायरेक्ट तुम्ही ही PDF पाहू शकता किंवा मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवरून तुम्ही डाउनलोड करू शकता। तर या ठिकाणी पहा, बृहन्मुंबई महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग आणि 8 एप्रिल 2025 म्हणजे आजच ही प्रसिद्ध झालेली आहे। तर काय म्हटलेलं या ठिकाणी त्यांनी, तर या ठिकाणी पहा, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक म्हणजेच आपल्या लिपिक संवर्गाची रिक्त पदे भरण्यासाठी बाह्य संस्थेमार्फत सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवण्याकरिता दिनांक 2/12/2024 ते 6/12/2024 आणि 18/12/2024 ते 12/12/2024 रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या तसेच निवडीचे निकषानुसार निवड झालेल्या उमेदवारांची शैक्षणिक प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांच्या पडताळणी सापेक्ष तयार केलेली तात्पुरती निवड यादी। आता काही जणांना वाटेल की ही तात्पुरती निवड यादी का आहे, तर त्याचं कारण सांगतो की जे मार्क्स मिळालेले आहेत ना त्याच्या आधारे ही सिलेक्शन लिस्ट त्यांनी लावलेली आहे। परंतु याच्यानंतर पुढची प्रोसेस काय असणार आहे, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट एकदम क्लिअर असतील त्यांचीच फक्त अंतिम निवड यादीमध्ये नाव येत असतं, म्हणून या ठिकाणी त्यांनी तात्पुरती निवड यादी म्हटलेलं आहे। कारण ही फक्त मार्कांच्या आधारे तयार केलेली निवड यादी आहे, अजून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं नाही। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ज्यांचे डॉक्युमेंट क्लिअर असतात त्याच विद्यार्थ्यांची फक्त अंतिम निवड यादीमध्ये नावं येतात। तुमच्या लक्षात आलं याला तात्पुरती का म्हटलेलं आहे ते, कारण अजून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं नाही। त्याच्या पुढची प्रोसेस असते ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आणि मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर अंतिम निवड यादी प्रसिद्ध होईल आणि नंतर विद्यार्थ्यांना जॉईनिंग लेटरसुद्धा दिले जातील। तर अशा पद्धतीनं त्यांनी आता निवड यादी प्रसिद्ध केलेली आहे। तर ज्या विद्यार्थ्यांचं या यादीमध्ये नाव आहे त्या सर्वांचं अभिनंदन। बरेच विद्यार्थी आहेत ते सिलेक्ट झालेले आहेत, मला मेसेज आलेले आहेत विद्यार्थ्यांचे। आणि ज्यांची निवड झाली असेल ज्यांनी केलं नसेल त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज पाठवा आणि याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल। तुमचे डॉक्युमेंट क्लिअर असतील तर अंतिम निवड यादीमध्ये सुद्धा तुमचं नाव येऊन जाईल। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।